डॉक्टर मिलिंद जोशी, डॉक्टर प्रदीप कर्णिक, प्राचार्य अशोक चिटणीस, पद्मश्री अच्युत पालक या सर्व मान्यवरांच्या सहा इथे दीप प्रज्वलन होत आहे. दिव्या दिव्या दीपोत्तर काही कुंडल मोठी हार. साहित्य क्षेत्रामध्ये ज्ञानाचा विद्येचा दिवा असा अखंडपणे प्रज्वलित होत राहो आणि प्रत्येकाचं आयुष्य ज्ञान विद्येसह उजळून निघो अशी त्या शारदे सरस्वतीच्या चरणी आपण प्रार्थना करूया. खऱ्या अर्थाने शारदा आणि सरस्वतीचे उपासक आज इथे मंचावरती उपस्थित आहे. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करीन की आपण स्थानपन्न व्हावं, बसून घ्यावं आणि महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या दिशेने पुढे जात असताना प्रमुख मान्यवरांचं आपण इथे औपचारिक पद्धतीने स्वागत करणार आहोत. मी विनंती करेन माननीय नामदार डॉक्टर उदयजी सामंत आपण माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं इथे औपचारिक रूपात स्वागत करावं. शाल आणि पुस्तक म्हणजे अक्षरपुष्प भेट देऊन आपण त्यांचं स्वागत करतोय. मराठी भाषा विभागाचा सोहळा आहे त्यामुळे आम्हा घरी धन शब्दांची रत्ने असं हे शब्द धन साहित्य रूपात आपल्याकडे प्रदान करतो आहोत. त्यानंतर मी पुन्हा एकदा उदयजी आपणास विनंती करेन की आपण माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं देखील मान्यवरांनी बसून घ्यावं अशी विनंती करेन. यानंतर पुढे जात असताना खरोखरच इतका अभूतपूर्व असा हा सोहळा होतोय. या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी प्रास्ताविकाची यानंतर धुराजा जे सांभाळत आहेत आपल्यासमोर प्रास्ताविक रूपात व्यक्त होत आहेत. मी डॉक्टर किरणजी कुलकर्णी यांना विनंती करेन की आपण प्रास्ताविक करा. उपस्थित माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, मराठी भाषा विभागाचे मंत्री महोदय उदय सामंत, सर्व सत्कारमूर्ती आणि आजच्या अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याला आवर्जून उपस्थित आपण सर्व मान्यवर. आजचा सोहळा खरोखरच अभूतपूर्व आहे कारण 1 वर्षपूर्तीचा हा जो काही अभिजात भाषेचा गौरव आहे तो आपण अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या रूपाने साजरा करतो आहोत. आपल्याला कल्पना आहे की मराठी भाषा अभिजात झाली तेव्हा सगळीकडे जो आनंद पसरला तो आनंद अजूनही तेवढाच तीव्र आहे. आणि यावेळच्या मराठी भाषा सप्ताहामध्ये आम्ही जे विविध कार्यक्रम मराठी भाषा विभागातर्फे आयोजित केले उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या प्रत्येक कार्यक्रमामागे काही एक विचार होता, काही एक दृष्टी होती, काही एक भूमिका होती. उदाहरणार्थ 11 अभिजात भारतीय भाषा ज्या आहेत त्यांचं पहिलं राष्ट्रीय संमेलन या अभिजात भाषा सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याने आयोजित केलं. अमरावतीला आज सुद्धा ते चालू आहे. काल त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सर्व 11 भारतीय भाषांना एकत्र आणण्याचा हा अभूतपूर्व असा उपक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला. त्याचबरोबर मराठी भाषा अधिकाऱ्यांचं संमेलन काही कारणामुळे आम्हाला पुढे ढकलावं लागलं, परंतु त्याबाबतही आम्ही आता नियोजन करत आहोत. मला शिंदे साहेब आपल्याला आवर्जून असं सांगायचं आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जी प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यासाठी केंद्र सरकारला अधिसूचना काढावी लागते आणि त्यासाठीचा प्रस्ताव आपल्या राज्याकडून केंद्राला सादर करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा टप्पा जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कमीत कमी 5 वर्षाचा अभिजात भाषेसाठीचा DPR म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट हा आपल्याला तयार करून सादर करायचा असतो. आम्ही महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मदतीने त्या DPRचा मसुदा आता अंतिम करत आणलेला आहे. आपल्या पुढे आम्ही तो सादर करू आणि त्या DPRमध्ये येत्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत, आमच्या काय योजना आहेत त्याचा पूर्ण आराखडा आपण लिहिलेला आहे. आजचा कार्यक्रम पाहताना सुद्धा आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की मराठी भाषेचे अनेक पैलू आहेत आणि संस्कृतीबरोबरचा त्याचा जो काही एक गटबंधन आहे या सगळ्याचा विचार करता त्या सगळ्या पैलूंना न्याय मिळावा या दृष्टीनं आम्ही तो DPR तयार केलेला आहे. आणि हे फार मोठं आव्हानात्मक काम होतं, पण आमच्या मराठी भाषा विभागाने
सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम आता जवळपास पूर्ण करत आणलेलं आहे आणि दिवाळीच्या आत आपण तो केंद्र सरकारला सादर करू शकू. याचबरोबर सर आपलं मार्गदर्शन, सामंत साहेबांचं मार्गदर्शन आमच्या विभागाला असंच मिळत राहावं आणि आज जो आपण अभिजात भाषेचा सोहळा करतो आहोत हा आपल्या अभिजात भाषा सप्ताहाचा एका अर्थी आपण समापन समारंभ अशा पद्धतीने केला. अतिशय दिमागदार सोहळा प्रदीप ढवळ साहेब यांच्या मार्गदर्शनातून इथे साकार होतोय. आपल्या सर्वांना अभिजात भाषेच्या शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रमासाठी मी सूत्रसंचालकांना आमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव मराठी भाषा विभाग. पुढे जातोय आणि यानंतर आपल्यासमोर आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल मला सांगायचंय. टीम अभिजात मराठी OTT कडून शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा अभिजात मराठी OTTचा लोगो आणि शाल देऊन इथे सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करते केदार जोशी, संस्थापक अभिजात मराठी, जयंती वाघदरे, हेड क्रिएटिव्ह अभिजात मराठी, दिशा काटकर, ब्रँड कन्सल्टंट अभिजात मराठी. या तिघांनाही विनंती करेन की आपण महोदयांना अभिजात मराठी OTTचा लोगो आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांचा हा बहुमान करावा. टीम अभिजात मराठी OTT कडून होणारा हा सन्मान आहे. अभिजात मराठीचा OTT लोगो आणि शाल देऊन माननीय शिंदे साहेबांचा इथे सन्मान झालेला आहे. यानंतर देखील मंचावरती जे होणार आहे ते सुद्धा फारच विलक्षण सुंदर आहे. आज आपण सगळेच जण एक ऐतिहासिक क्षण इथे अनुभवतो आहोत. अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा या कार्यक्रमात मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला अभिवादन करणारा एक भव्य अक्षर सुलेखन पट या मंचावरती आता थोड्याच वेळात उलगडला जाणार आहे. मी अभिजात मराठी OTT टीमचे मनपूर्वक आभार मानते. ठाणे शहरातील प्रख्यात चित्रकार आणि आनंद विश्व गुरुकुल विद्यालयाचे चित्रकला विभाग प्रमुख प्राध्यापक योगेश पंडित सर यांनी साकारलेला सुमारे 4.5 फूट रुंद आणि 15 फूट लांबीचा हा भव्य अक्षर सुलेखन पट आज मंचावरती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उभारला जातो. आणि पद्मश्री या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित केल्या गेलेल्या आदरणीय अच्युत पालव सरांच्या समोर हे क्षण उलगडले जावे अशी आदरणीय ढवळ सरांची देखील इच्छा होती. 50 पेक्षा अधिक भव्य पॅनल्स, सेट डिझायनिंग, 30 हून अधिक अमरेला पेंटिंग वर्कशॉप यशस्वीरित्या पूर्ण केलेले असून विद्यार्थ्यांमध्ये कलाप्रेम, सर्जनशीलता आणि सुलेखनाबद्दलची जाणीव निर्माण करण्याचं कार्य देखील करतात. योगेश पंडित सर, इतकं सुंदर तुम्ही कार्य करता आहात याबद्दल सगळ्या उपस्थितांच्या वतीने तुम्हाला आम्ही मानवंदना देऊ इच्छितो. जोरदार टाळ्या होईल त्यांच्यासाठी. खरंच हे भव्य दिव्य आहे आणि खूप सुंदर पद्धतीनं एक सुलेखन पट, अक्षर सुलेखन पट इथे उलगडला गेलेला आहे. यानंतर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ डॉक्टर सदानंदजी मोरे यांना मी विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय आमदार एकनाथराव शिंदेजी, भाषा विभागाचे मंत्री उदयजी सावंत, सचिव डॉक्टर कुलकर्णी, आमचे मित्र प्रदीप ढवळ,
आणि या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत ते सर्व मान्यवर. एकच मुद्दा थोडक्यात मांडणार आहे. तो असा आहे की आज मराठी भाषेला दर्जांवर नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं आणि या निमित्ताने संपूर्ण सप्ताह करायचा आणि त्यासंबंधी लोकांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी न्यायच्या असा निर्णय खात्यानं घेतला आणि त्यानुसार वेगवेगळे उपक्रम आपण करत आहोत. तर आजचा उपक्रम असा आहे की ज्यांनी मराठी भाषेसाठी काही केलं अशा व्यक्तींचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार गौरव आपण करणार आहोत. तो एक प्रकारे भाषेचा गौरव ठरेल. तर हे स्पष्ट करताना मी फक्त एकच गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे नावाचे एक थोर अभ्यासक होऊन गेले. ते वैदिक